नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर सकाळी सकाळी बघा, शंभूच्या डब्याला इथं मॅगी मसाला टाकून फ्लावर बटाट्याची भाजी केली होती आणि पोळी त्यामध्ये बनवली होती. तर आता त्याचा टिफिन वगैरे पॅक केला. आज लवकर आवरलं, तर आज व्हॅनवाले काका काही लवकर आले नव्हते, तर त्याचं असं चालू होतं, तयारी करून बसला होता. आता खाली जाऊन बघत होता की व्हॅन का बरं येईना. कारण जर लवकर आवरलं ना, त्याचं असं असतं का लगेच व्हॅन आली पाहिजे आणि ज्या दिवशी थोडं लेट झालं ना, त्या दिवशी व्हॅन लवकर येते असं चालू असतं. पण मग फायनली व्हॅन आली. आता वरती आला, बॅग वगैरे घेऊन आता चालला होता. चालताना बघा, तर जोपर्यंत खाली जात राहतो ना, तोपर्यंत त्याचं चालू राहतं बाय बाय असं करतच राहणार. आता डब्बा टिफिन वगैरे घेऊन आता चालला होता स्कूलला. आता त्याची स्कूल 9 वाजता चालते, तर 12ला सुटते, तर घरी त्याला 12:30 होता यायला. तेवढ्या वेळात माझे सर्व कामं जे आहेत ते आवरून जातात. त्यानंतर तो आला, मग त्याला पिऊ घालायचं, परत झोपी लावायचं, त्यानंतर उठल्यानंतर परत क्लासला. तर त्याचं असं रुटीन असतं. तो आता गेला होता, तर मग माझे बाकीचे कामं होते ते देखील मी करून घेतली. आता त्याला डब्याला फ्लावर बटाटा दिली होती. आमच्यासाठी इथं मुगाची डाळ टाकून शेपूची भाजी बनवली होती. खूप छान लागते. डाळ अगोदर थोड्या वेळ भिजत ठेवली होती त्याचं आवरेपर्यंत. त्यानंतर त्याचं आवरून दिलं, मग लगेचच तो गेला. त्यानंतर भाजी बनवून घेतली आणि शेपूची भाजी असली मग त्याबरोबर भाकरच छान लागते. तर त्याला टिफिनला पोळी दिली होती. तर आता इथं आमच्यासाठी 2 भाकरी ज्या आहेत त्या बाजरीच्या मी इथं बनवून घेत होती. कारण शेपूच्या भाजीबरोबर आहे ना, भाकर छान लागते आणि भाजी मस्त झालेली होती बघा. आता पाऊस पडतोय, त्यामुळे भाजीपाला देखील एकदम फ्रेश येतोय. कारण पाऊस पडला ना, तर सगळीकडे पाणी वगैरे झालंय. मस्त हिरवा भाजीपाला येतोय. तरी इथं मी आता भाकर वगैरे बनवून घेतली आणि बाकीचे कामं देखील मला आवरून घ्यायचे होते. तर इथं मी बाकीचे सर्व कामं वगैरे आवरले आणि अध्याय देखील वाचून वगैरे घेतला. तर सर्व कामं आवरून आज मला आहे ना, 2 व्हिडिओ शूट करायचे होते पेपर कटिंगचे. तर मग हे कामं आवरले, जेवण वगैरे केलं आणि बाकी जे आहे ते माझं ब्लाऊजचं स्टिचिंगचं, तर त्यासाठी मी इथं घेतलं होतं. आता हे काम वगैरे झालं, देवपूजा देखील झाली होती, अध्याय देखील वाचून घेतला होता मी इथे. तर हे बघा, छान अशी मस्त देवपूजा वगैरे झाली. देवपूजा झाली ना, मन प्रसन्न वाटतं आणि अध्याय लगेच वाचून घेतला होता. आता रोजचं हे रुटीनच झालंय. सकाळी आवरायचं, देवपूजा करायची आणि लगेचच अध्याय वाचायला घ्यायचा. मन देखील प्रसन्न होतं, छान वाटतं. त्यानंतर माझे सगळे कामं आवरतात तोपर्यंत शंभू स्कूलमधून आला होता. तर बघा, स्कूलमधून आला आणि बॅग वगैरे ठेवली. आता त्याचं सांगत होता की मम्मी, तू ती भाजी दिली होती ना, ती खूप छान होती. रोज देत जाय तशी मॅगी मसाला टाकून, मला खूप आवडली, असं त्याचं चालू होतं. त्यानंतर त्याने फूल देखील आणलं होतं. त्यानंतर बघा, तर त्याला पिऊ घातलं. तो थोड्या वेळ म्हणजे टी व्ही बघतो. मग थोड्या वेळ तोपर्यंत म्हटले मला व्हिडिओ शूट करायचे होते ब्लाऊज कटिंगचे. तर इथं माझं व्हिडिओ शूट करायचं चालू होतं. कारण कटिंगचं जे आहे ना, ते मला दुसऱ्या चॅनलला अपलोड करायचं असतं. तर मग मी तेच इथं व्हिडिओ शूट करून घेत होती आणि हेच कटिंग करून मला ब्लाऊज देखील कट करून ठेवायचे होते. म्हटले ब्लाऊज कट केले ना, स्टिचिंग नंतर करता येईल, पण एकदा कटिंग झाली ना, तर मग वेळ भेटला ना, तेव्हा रिकाम्या वेळात आपण स्टिच करू शकतो. त्यानंतर बघा, आता खूप दिवसांपासून हे किराण्यामध्ये पॅकेट तर आणलेलं होतं गुलाबजामचं, पण मग बनवायचं राहून चाललं होतं. तर म्हटलं आता आज बनवून घेऊ, वेळ आहे तर. तरी इथे मी आता बनवायला घेतले होते. त्यामध्ये आता थोडंसं दूध घेतलं होतं. आता त्यावर सर्व त्यांनी लिहून दिलं आहे का कसं काय घ्यायचं, किती घ्यायचं, त्या पद्धतीनेच मी इथं बनवून वगैरे घेतला. आता गोळा तयार करून घेतला आणि थोडंसं मला म्हणजे थोडंसं असं कडक वाटत होतं. मग अजून थोडं दूध टाकून थोडंसं मळून घेतला आणि आता थोडंसं भिजत ठेवायचं होतं. म्हणले 5-10 मिनटं तोपर्यंत भिजत ठेवलं. त्यानंतर आता छोटे छोटे गोळे करून इथं मी बनवून घेत होती गुलाबजाम. तर हे बघा, तर इथं माझं थोडंसं असं मळून व्यवस्थित बनवायचं चालू होतं. कारण त्याला जसे भेगा पडल्या ना, मग ते असे चिरतात. तर इथं मी आता सर्व जे गुलाबजाम आहे ते इथं बनवून घेतले होते बघा.
गुलाबजाम बनवून घेतले. तर मग म्हटले आता तळून देखील घेऊ. तर इथं तळण्यासाठी मी आता कढई वगैरे घेतली होती. त्यामध्ये तेल वगैरे टाकून आता साईडला मी आज म्हटलं काही नाही तर मग खिचडीच बनवायची होती. त्यासाठी साईडला स्वयंपाक खिचडी जी आहे ना ती बनवून ठेवली होती. म्हटलं याला वेळ लागेल. तर इथं बघा गुलाबजाम तळून घेतले. त्यानंतर पाक करायला ठेवला होता. तर जसं त्यांनी मेजरमेंट सांगितलं आहे त्यानुसारच पाक देखील इथं मी करून घेतला आणि त्यामध्ये हे जे गुलाबजाम आहे ते टाकले होते. तर हे बघा, तर हे 2 ते 2.5 तास आपल्याला भिजू द्यायचे. तर बघा अशा पद्धतीने गुलाबजाम जे आहे ते तयार झाले होते. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.